आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धसदृश परिस्थितीचा परिणाम आता शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही जाणवू लागलाय। गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झालाय। सिलेंडर मिळणार नाही या भीतीपोटी जालन्यातील बदनापूर येथील गॅस एजन्सी बाहेर आज सकाळपासूनच नागरिकांनी तोबाग गर्दी केली आहे। बदनापूर येथील गॅस एजन्सी उघडण्यापूर्वीच नागरिकांनी रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळालंय। विशेष म्हणजे बुकिंग करूनही सिलेंडर मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याने एजन्सीचे कर्मचारी आणि नागरिकांमध्ये जोरदार बाचाबाची होऊन गोंधळ उडत आहे। अनेक नागरिकांनी 3 ते 4 वेळा एजन्सीचे उंबरठे झिजवलेत, मात्र अद्यापही त्यांना सिलेंडर उपलब्ध झालेले नाही। सिलेंडरच्या या टंचाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले असून सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम आता भारतावरती देखील झालेला आहे। आता या ठिकाणी गॅस सिलेंडर आहे, त्याच्यावरती बदनापूर तालुक्यातील गॅस एजन्सी आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 2 दिवसापासून नाही तर मागील 8 दिवसापासून हे गॅसचे तुटवडा भासत आहे। व्यावसायिक गॅस आहे, जे कमर्शियल गॅस आहे ते तर बंद झालेले आहे। अनेक हॉटेल्स या बंद होण्याच्या परिस्थिती निर्माण झाली, परंतु जे घरगुती गॅस आहे ते देखील आता मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत। आता बघू शकता माझ्याकडे हे गॅसचे सिलेंडर आहे आणि या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी सर्वांनी रांगा लागलेल्या आहे, परंतु याच्यावरती तोडगा निघणं महत्त्वाचं आहे। कारण की गॅस सिलेंडर जर कधी नाही निर्माण झाल्या तर यावरती अन्न शिजायचं कसं आणि रोजचा जीवन आहार आपण कसा शिजवायचा हा देखील प्रश्न निर्माण होतो। माझ्यासोबत काय ठिकाणी या ठिकाणी हे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल, कधीपासून रांगा लागल्यात आणि काय? आम्ही सकाळी 7:30 पासून इथे आलेलो आहे। अजून आमचा नंबर आला नाही आहे। आम्ही बुकिंग केलेली आहे, KYC पण केलेली आहे। आम्हाला आतमध्ये जायला चान्सच नाही मिळू लागला। आणखी खूप टंचाई आलेली आहे सध्या गॅसची आणि आम्हाला कधी कधी असं होतं की 3 रुपये 26 पैसे आमच्या अकाउंटला आले असं मेसेज येऊन जातो, म्हणजे आमच्या माघारीच आमचं सिलेंडर विकलं जातं का मला अशी शंका आहे। बुकिंग कधी केली होती? आता आम्ही बुकिंग मोबाईलवरून करतो तर होत नाहीये। आता ते म्हणतो ऑनलाईन पेमेंट मारावं लागेल तुम्हाला। प्रत्येक माणसाकडे ऑनलाईन पेमेंट नसतं, काही खेड्यातले लोक आहेत त्यांच्याकडे ऑनलाईन पेमेंट नसतं, त्यांच्याकडे साधे मोबाईल असतात, ते पैसे घेऊन येतात, ते म्हणतात ऑनलाईन पेमेंट मारा। आणि स्टॉक आहेत काय? त्यांचं म्हणणं आहे स्टॉक आहे आमच्याकडे, पण आम्ही आता गर्दी असल्यामुळे कसं थोडे लोक ज्यांचा नंबर येतो, आता गर्दीत घुसणं हे बी चांगलं नाही आहे। त्याचं वेटिंग करतोय आम्ही आता सध्या तरी। तुम्ही काय सांगाल? आमचा कालपासून नंबर लावले आम्ही, आज काही गॅस भेटला नाही आम्हाला। बुकिंग व्हायले समजा व्हायले, पण ते म्हणले काल 4 वाजता आलो, आता उजूक सकाळी आलो, नंबरच लागत नाही। आता सरकारचं चुकीचं आहे। सकाळपासून या ठिकाणी रांगा लागलेल्या आहे, परंतु गॅस मिळेल कधी आणि या ठिकाणी जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाला त्याचा थेट परिणाम सर्वसामान्याला भोगायला लागत आहे। यावरती लवकरात लवकर गॅस सिलेंडर कसं मिळेल आणि सर्वसामान्याला दिलासा कसं मिळेल ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल। मी किशोर शिरसाट, NTV न्यूज मराठी, बदनापूर, जालना। प्रतिनिधी किशोर शिरसाट, NTV न्यूज मराठी, बदनापूर, जालना।